दरम्यान तनिषा भिसे यांनी 2 मुलींना जन्म दिला आणि त्यानंतर त्यांचा मृत्यू झाला। या सगळ्या घटनेच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी एक पत्र लिहिलंय। हे पत्र मन हेलावून टाकणार आहे। त्यांनी काय म्हटलंय पाहूया। काल परवा सुशांत भिसे यांची पत्नी तनिषा हिने जीव गमावला। मातृत्वाची अनिवार्य ओढ दुःखद करुण कथेमध्ये विसावली। रुग्णालय प्रशासनावर काही कारवाई होईल का यावर शंकाच आहे। रुग्णालयाने कमालीची असंवेदनशीलता दाखवली, सरकारही त्यांच्यावर कोणतीही कारवाई करणार नाही। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सहाय्यता कक्ष यांचा भोंगळ कारभार उघडा पडला। नेमलेले आयोग समित्या चहा बिस्किटांपुरत्या असंच सीमित राहील। आजवरच्या कोणत्याही आयोग किंवा समितीने सरकारी यंत्रणेला दोषी धरलेलं नाही किंवा तसा अहवाल दिला तरी संबंधितांवर कारवाई झालेली नाही। पण तरीही एक प्रश्न अनुत्तरित राहील, मुळात हा जीव का गेला? 10 लाख रुपये जर या कुटुंबाकडे असते तर हा जीव वाचला असता का? सत्ताधारी पक्षाच्या आमदाराचा स्वीय सहाय्यक म्हणणाऱ्या माणसाची ही आर्थिक विपन्नावस्था का व्हावी? सुशांत भिसे यांची पत्नी तनिषाचा मृत्यू हे एक निमित्त आहे, पण या निमित्तानं संपूर्ण कार्यकर्ता जमातीला एक धडा शिकण्याची गरज आहे। छत्रपती शिवराय एखादा गड किल्ला आधी स्वतः चढण्यासाठी सज्ज व्हायचे, मग त्यांच्या मागे मावळे यायचे। कार्यकर्त्याला सांगण्याच्या आधी जो स्वतः एखादा धोका पत्करायला सहज तयार होतो, अशा नेत्यासोबत उभं राहायला हरकत नाही। मात्र तुम लढो हम कपडे संभालते हैं या प्रकारच्या भुरट्या लोकांपासून जितक्या लवकर शक्य होईल तितक्या लवकर सावध व्हा। आधी स्वतःला आधार द्या, जो दुसऱ्यावरी विसंबला त्याचा कार्यभार बुडाला। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।